आजची रेसिपी खास नॉनव्हेज प्रेमींसाठी. अगदी झटपट सोप्या पद्धतीने बनवूया मस्त चमचमीत कलेजा फ्राय. कलेजा फ्राय बनवण्यासाठी इथे मी कलेजी स्वच्छ धुवून घेतली. यामध्ये चवीपुरतं मीठ, अर्धा चमचा हळद, 1 चमचा लाल तिखट. लाल तिखटचं प्रमाण आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. 1 चमचा गरम मसाला, 1 चमचा धने पावडर, अर्ध्या लिंबाचा रस आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट घालून हे कलेजीला व्यवस्थित लावून घ्यायचं आणि 10 मिनिटं हे असंच मुरण्यासाठी ठेवून देऊ. एका प्लेटमध्ये 4 चमचे तांदळाचं पीठ, 2 चमचे बारीक रवा, थोडंसं चवीपुरतं मीठ आणि पाव चमचा लाल तिखट घालून मिक्स करू. साधारण 10 मिनिटं झाली. आता या तांदळाचं पीठ व रव्याच्या मिश्रणात कलेजी दोन्ही बाजूने व्यवस्थित कोट करून घ्यायची. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे. अशाच पद्धतीने सर्व कलेजी या मिश्रणात कोट करून घेऊ. गॅसवर तवा ठेवलाय. तव्यावर तेल टाकून तेल गरम झालं की यावर कलेजी फ्राय करून घेऊया. गॅसची फ्लेम लो टू मिडियम ठेवायची. गरजेनुसार वरून थोडंसं तेल टाकून कलेजी एका बाजूने 2-3 मिनिटं फ्राय करून घ्यायची. एका बाजूने कलेजी मस्त खमंग कुरकुरीत फ्राय झाली की पलटी करून दुसऱ्या बाजूनेही झाकण ठेवून 2-3 मिनिटं एक वाफ काढायची. साधारण 3 मिनिटांनी झाकण काढून बघू. वाह, मस्तच. तर पहा, कलेजी छान खरपूस फ्राय झालीये. अलटून पलटून दोन्ही बाजूनी कलेजी मस्त कुरकुरीत भाजून घेतली. 5-7 मिनिटात कलेजी फ्राय होते. फारसा वेळ लागत नाही. तयार आहे मस्त चमचमीत, अतिशय चविष्ट, कुरकुरीत कलेजी फ्राय. नॉनव्हेज प्रेमींसाठी अगदी आवडती रेसिपी. तुम्ही पण नक्की बनवून पहा. आजची रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया अशाच एका छानशा रेसिपी सोबत.